और उसके लिए भी तालियां बनती है। 2011 से लेकर 2021 तक बहुत बड़े बड़े कार्य इस वृक्ष आंदोलन द्वारा हुए हैं और आप सभी के सामने ये बताते हुए बड़ा हर्ष होता है कि राजस्थान के बाड़मेर से हमारे यहाँ नरपत सिंह जी पधारे हुए हैं, जिनकी विशेषता को आप सुनेंगे तो आपको आश्चर्य होगा। साइकिल पर पर्यावरण का शुभ संदेश देते हुए 24,000 किलोमीटर का प्रवास करते हुए और 3.5 वर्षों से लगातार 24,000 किलोमीटर का प्रवास करते हुए अभी दयानंद कला के प्रांगण में वृक्ष संघ की ओर से यहाँ उपस्थित है। दयानंद कला महाविद्यालय की ओर से उनका बहुत बहुत स्वागत करते हैं। मैं दयानंद कला महाविद्यालय के प्रधानाचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड़ सर से विनती करता हूँ कि आप हम सभी दयानंद कला महाविद्यालय की ओर से श्रीमान नरपत सिंह जी का स्वागत करेंगे शॉल और पुष्पमाला पहनाकर। 24,000 किलोमीटर का यह प्रवास और उनकी साइकिल पर आप जानते हैं, भारत की कोई भूमि ऐसी नहीं है जहां उन्होंने स्पर्श नहीं किया हो। पर्यावरण का शुभ संदेश देते हुए नरपत सिंह जी को आगे है आपका बहुत बहुत स्वागत। आपका जोश और होश कायम रहे, यह दयानंद कला महाविद्यालय की ओर से आपको शुभकामनाएं। लातूर के भी बहुत सारे पर्यावरण प्रेमी यहाँ उपस्थित हैं। मैं सबसे पहले अंतर भारती के उपाध्यक्ष श्रीमान डॉक्टर बी.आर. पाटिल सर, आपको यह मैं विनती करता हूँ कि आप यहाँ पधारें। दयानंद कला महाविद्यालय की ओर से आपका भी स्वागत। यहाँ कनिष्ठ महाविद्यालय के पर्यवेक्षक डॉक्टर दिलीप जी नागरकर जी यहाँ पर हैं। मुझे लगता है कि आपकी तालियां कभी कम न हो, यह जोश के लिए कला महाविद्यालय समन्वयक सह्याद्री देवराई एवं लातूर वृक्ष संघ के सुपर्ण जी जगता, आपका स्वागत। यहाँ प्रधानाचार्य डॉक्टर शिवाजी गायकवाड़ सर करेंगे। डॉक्टर रामेश्वर जी थांदारे को मैं यहाँ विनती करूंगा कि वे संतोष जी बालगीर का कला महाविद्यालय की ओर से उनका स्वागत करेंगे। संतोष बालगीर कासरगांव से है और 13,000 किलोमीटर का प्रवास उन्होंने किया है कन्याकुमारी से लद्दाख तक लेकर। बहुत बहुत धन्यवाद। एडवोकेट सुनील जी गायकवाड़, आपका स्वागत भी कुलकर्णी सर करेंगे। श्रीमान जसवंत सिंह जी राजपुरोहित, आपका स्वागत भी डॉक्टर संदीप जी जगदाले करेंगे। श्रीमान जसवंत सिंह जी राजपुरोहित, यह टीम पर्यावरण प्रेमी है, हरित जगत के लिए काम कर रही है। कुछ महाविद्यालयीन युवतियां भी यहाँ इस पर्यावरण को संवारने में लगी हुई है। मैं आवाज दे रहा हूं कुमारी वैष्णवी मोरे, आपका भी स्वागत दयानंद कला महाविद्यालय की ओर से होगा। कुमारी वैष्णवी मोरे, श्रीमान गुरु के सर, आप स्वागत करेंगे। कला महाविद्यालय की ओर से डॉक्टर सुभाष कदम, कुमारी साक्षी खानापुरी को मैं आवाज दे रहा हूँ, मेरा स्वागत है। डॉक्टर सुभाष कदम, दिनेश जोशी, आप कुमारी अनुराधा गोरे का स्वागत करेंगे। श्री नवनाथ जी भालेराव, आप श्रीमान नरपत सिंह जी का स्वागत करेंगे। नवनाथ जी भालेराव सर फोटोज
मैं सबसे पहले पर्यावरण का संदेश देने के लिए आवाज दे रहा हूँ हमारे मित्र सुपर्णा जी जनता। आप आइए और हमारे ठाकुर को एक संदेश दें। सिंगल व्हिडिओ करा मला बरं का. नमस्कार. मी काय इथे भाषण देण्यासाठी आलो नाहीये. मी दयानंद शिक्षण संस्थेतलाच विद्यार्थी आहे. मी दयानंद विज्ञान महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे. खरं तर पर्यावरणाचं काम करत असताना मराठवाड्यामध्ये औरंगाबादच्या सातारा टेकडीपासून त्या कासार शिरशीच्या चिलवंतवाडीच्या टेकडीपर्यंत दगड कपारी तुम्ही सगळे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी आहात. म्हणून सांगतो पर्यावरणामध्ये ताकद देणारी आम्हाला जी माणसं हिरे भेटले हे सगळे दगड कपारी शेतकरी कुटुंबातलीच भेटलेली माणसं आहेत. आणि त्यांच्या माध्यमातून आज मराठवाड्यामध्ये वेळ लावून घेतल्यासारखं झपाटलेल्यासारखं काम आम्ही करतोय. या कामाची पाठीवर थाप म्हणा, नाना पाटेकर सारखे, सयाजी शिंदे सारखे माणसं चाकूरच्या झरी आमच्या जंगलामध्ये येऊन रात्री रात्री टेंट मध्ये मुक्काम केलेला आहे. सयाजी शिंदे तर आमच्या अनेक कॉलेजच्या विद्यार्थी, यावर्षी माझ्याकडे 2,500 लातूरच्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी श्रमदानासाठी आले. तिथे 3 डोंगराचा समूह, 3 तलाव आहेत, 10 किलोमीटरचा वॉक आहे आणि सगळी झाडं ही पावसाच्या पाण्यावर जगवलेली आहेत. लावलेली 40,000 झाड आहेत आणि नैसर्गिक उगवलेली 50,000 झाड आहेत. भुत्या नावाचं झाड आहे, भोकर नावाचं झाड आहे, काटेसावर आहे, देवसावर आहे, सोनसावर आहे. काय माहिती का, आपण जगण्याच्या नादात कॉस्मेटिक जगामध्ये इतकं अडकून गेलोय. आपण आभासी जगामध्ये रात्री कोणी व्हॉट्सअपवर हाय म्हणलं तर आमच्या शरीराची नासधूस आम्ही करून घेतो, आमच्या मेंदूची नाश आम्ही करून घेतो. पण आपलं जगणं कशासाठी आहे? आपल्याला आई बापाने जन्म का दिलाय ही साधी गोष्ट माझ्या भारतातल्या तरुण विद्यार्थी आणि विद्यार्थिनीच्या मनात येत नाही. ही शोक वाटते. आम्ही झाडं लावतो इव्हेंट करण्यासाठी, सेल्फी घेण्यासाठी, किती लाईक्स मिळाले हे पाहण्यासाठी. पण आज जगामध्ये लँडसेट नावाचा एक शोध निबंध युनायटेड नेशननी तो प्रसिद्ध केलेला आहे. 2015चा अहवाल म्हणतो 90 लाख या पृथ्वीवर माणसं ही प्रदूषणाने मेलेली आहेत. लँडसेटच्या शोध निबंधानुसार इतकी 90 लाख माणसं म्हणून पण बघा, आपण न जेवता कित्येक दिवस राहू शकतो, न पाणी पिता कित्येक दिवस राहू शकतो, पण श्वास घेता आपण एक क्षणी राहू शकत नाही. आपलं पहिला अन्न श्वास आहे. हे श्वास कशातून निर्मिती होती? आम्ही झाडाला गृहीत धरलेलं आहे. झाड आहे ना, ते काय हवा देणारच. आपण मोबाईल चार्जिंगला वेळ देतो, कपडे इस्त्रीला वेळ देतो, पण स्वतःच्या श्वास घेणारं झाड आम्ही जतन केले का? आपल्या अंतरंगात जर झाकला तर आपलं जगणं व्यर्थ आहे. जर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा आदर्श घेऊन काम करायचं आहे तर या पर्यावरण लढ्यात उतरावंच लागेल. कारण मागच्या काही दिवसामध्ये 139 राष्ट्रांनी एक तातडीची बैठक घेतली. त्या बैठकीचा अजेंडा होता 2025 नंतर या पृथ्वीवर आपण जगू शकणार नाही. करोना सारखे अनेक विषाणू घातक या आपली प्रतिकारशक्ती कमजोर होण्याचं कारण आहे वाढलेलं कार्बन उत्सर्जन. आणि त्या राष्ट्रांची चिंता आज अमेरिका आणि युरोपामधली राष्ट्र गंभीर आहेत या विषयाला, पण आम्ही त्याला गंभीरपणे बघत नाही. कारण आपल्याकडे नद्या या गटार झालेल्या आहेत आणि आपल्या पिढीने झाड कधी लावले माहीतच नाही. मनपा लावते, ग्रामपंचायत लावते असं आपण गृहीत धरलेले आहे. पण माझ्या मित्रांनो, आता झाडांची एवढी वाईट अवस्था आहे तर आम्ही काम करताना झाडाचे गुणगाऊ. या पृथ्वीवर झाडं आधी आली आणि त्यांनी माणसाची निर्मिती केली. एवढं जरी लक्षात ठेवला, आवर बॉडी इज द फॉर्म ऑफ 5 एलिमेंट आणि ट्री ऑल्सो फॉर्म ऑफ 5 एलिमेंट. आपल्याला शरीराला लागणारी जी ऊर्जा आहे, आकाश, सूर्य, हवा, पाणी आणि पृथ्वी या पंचतत्वातली ऊर्जा ही झाडच देतात. आणि म्हणून झाडाचे गुण गाऊ, झाडाचे गुण घेऊ. सयाजीदा आणि अरविंद जगताप, चला हवा येऊ द्यायचे, तुम्ही ऐकलं असेल, अरविंदाचे पत्र ऐकले असेल ना. त्यांची कविता आहे, मी म्हणतो तुम्ही म्हणणार, जोरात म्हणणार. ती कविता आहे, झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. ही कविता आपण म्हणूया, अरविंदाला पण फार छान वाटेल. मी म्हणतो, रेडी? सूर्य उगवतो तेव्हा फक्त दिवस सुरू होतो,
पण झाडे उगवतात तेव्हा चांगले दिवस सुरू होतात. झाड हमखास फळ देतं, फूल देतं, पान देतं, पक्ष्यांसाठी मोकळं रान देतं, श्वासासाठी ऑक्सिजन देतं, सगळ्याच गोष्टी देतं झाड. आईच्या मायेनं फक्त झाडच करतं आपले लाड. झाड आहे औषध, झाड आहे देव. पुढच्या पिढीच्या आरोग्यासाठी 10 झाडे लावून ठेव. कारण झाड आहे तर आपली सुद्धा वाढ आहे. थँक्यू. लावायची नवर. खूप खूप छान. माझ्या तरुण मित्रांनो, तुमच्यासारखीच एक तरुणी एक 10 दिवसापूर्वी फोन आला मला अननोन नंबरवरून. मी फोन अननोन नंबरची शक्यतो टाळतो कामात असल्यामुळे, पण तरी त्यांनी मेसेज केला, सर मी एक टिपिकल गर्ल आहे, माझं यूट्यूब बघा. मी म्हटलं काम तर सांग बाबा काय आहे. तर ते म्हणजे सर माझा वाढदिवस आहे, झाड लावायचंय. मला माहित नव्हतं. त्या दिवशी मी पहिल्यांदा ते यूट्यूबचं एक चॅनल बघितलं. ती मुलगी स्वतः आली, तिला जो मी संदेश दिला, तुम्ही एकदा निरागसपणे झाडावर प्रेम करा, झाडासोबत सेल्फी काढा आणि काय नाही आनंदात राहा. आपण आनंद हरवून बसलो या आभासी जगात. मोबाईलचं जग हे आभासी आहे. नैसर्गिक जगात जगा आणि झाडासोबत वाढदिवसानिमित्त झाडं लावा. समजा वडाचं झाड लावलं तर झाड लावायचं आणि घोषणा द्यायच्या, वडाच्या नावाने चांग भलं. कडुलिंब लावलं तर कडुलिंबाच्या नावाने चांग भलं. पिंपळ लावला तर पिंपळाच्या नावाने चांग भलं. त्यामुळे आज तुमच्याशी गायकवाड सरांना खूप खूप धन्यवाद देतो. माझे वडील बंधू आहेत, आदर्श आहेत, सोबत नागरगुजे सर आहेत, जगदाळे सर आहेत, अनेक सर, साळुंके सर आहेत, माळी सर आहेत, सगळे सर जवळपास सामाजिक कामामध्ये. त्यावेळेस बायती सर आहेत. बायती सर हे तेव्हा NSS तर्फे आम्हाला 2011ला आमच्या सोबती होते. तर खूप खूप धन्यवाद. जाता जाता पुन्हा घोषणा देऊया. हा नरपत सिंग हा बघा तुमच्यासारखाच तरुण आहे. 3.5 वर्षापासून घर सोडून सायकलवर प्रवास करत फिरतोय. कठीण आहे. आपण 2 दिवस घराबाहेर राहिलो तर कधी घर गाठतो असं होतंय का नाही? बरोबर आहे. तर नरपत सिंगचं ते ब्रेव आर्ट आहे. सकाळी आल्यानंतर दयानंद आर्ट्स कला महाविद्यालय, लातूर वृक्ष चळवळ, सह्याद्री देवराई त्यांच्यातर्फे एक वृक्षारोपण केलं. आम्ही चिंचेचं झाड लावलं. त्याच्यानंतर त्यांना कॉलेजमध्ये घेऊन आलो. आता ते तुमच्याशी संतोष बालगीर पण एका शेतकरी कुटुंबातला आहे. खाली वेळामध्ये शेताकडे जाऊन पेरणी करतो. त्याची रासणी करताना मी त्याच्या शेतात बघितलेलं आहे. पुळवावर थांबून कष्टकरी घरातला आहे. पण या माणसाने पण वेळ लावून लातूर पासून केरळ गेला, कन्याकुमारी गेला, तामिळनाडू गेला. मला आश्चर्य कधी वाटलं, श्रीनगर नंतर लडाख पर्यंत तो सायकलवर गेला. हॅट्स ऑफ या दोघांना. खूप खूप छान. तुमच्यासारखे दोन पर्यावरण प्रेमी बनत आहे. त्यामुळे तुमच्याशी संवाद साधला. खूप खूप धन्यवाद. घोषणा देऊया. वडाच्या नावाने, पिंपळाच्या नावाने, दयानंद कला महाविद्यालयाच्या नावाने धन्यवाद. धन्यवाद सुमन जी. हवा भी बाजारों में बिकने लगी है, इतने अधिक पेड़ कटने लगे हैं. ये पेड़ कटे नहीं, पेड़ बढ़े, यह संदेश देते हुए लातूर का बेटा संतोष बालगीर आपके समक्ष आ रहा है. संतोष बालगीर. सर्वप्रथम दयानंद महाविद्यालयाचे प्रधान प्राचार्य गायकवाड साहेब आणि आपल्या लातूर वृक्ष या चळवळीचे जनक सुपर्ण जगताप सर यांना मी धन्यवाद देतो. कारण यांच्याच माध्यमातून मी तुमच्याशी माझ्या वयाच्या युवकांशी मी संपर्क साधू शकतो. ॲक्च्युअलमध्ये खरं तर मी माझी ओळख करून देतानाच माझी ओळख अशी करून देतो की मी सायक्लिस्ट संतोष बालगीर. कारण आपण युवा आहात आणि
या युवाला जर उलट जर वाचलं तर वायू हा अर्थ होतो आणि वायूचं एक काम राहतं ते म्हणजे वाहन आणि त्या वाहनाला जर दिशा जर कोण देत असेल तर हे जे प्राचार्य आपले गुरुजन वर्ग आहेत हे सर्व जर आपल्या वायूला वाहनाला मार्ग देतात आणि त्यांच्या मार्गदर्शनातून आपण घडतो आणि या मार्गदर्शनामध्ये जेव्हा आम्ही कॉलेज लेवलला होतो तर आपले छंद कसे जोपासायचे हे मला या गुरुजनांनी शिकवलं होतं. तर आपले छंद जेव्हा आपण जपतो तर त्या छंदामधून आपली ओळख निर्माण होते आणि त्या ओळखीमधून आपलं साम्राज्य निर्माण होत असतं. तर ॲक्च्युअलमध्ये आपल्या विद्यार्थ्यांमध्ये छंद जोपासण्याची तयारी ठेवा, कारण छंदानेच आपली ओळख निर्माण होणार आहे, छंदाने आपलं आयुष्य जगता येणार आहे आणि त्या छंदामधून मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो आहे. जवळपास 2016 पासून मी सायकलिंग करतो आहे आणि जेव्हा मी विशेषतः MSCला औरंगाबादला होतो तर औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी आहे आणि पर्यटन राजधानी मी सायकलवरती सर्व संपूर्ण औरंगाबाद मी एक्सप्लोर केलेला आहे. जवळपास सुरुवातीला देवगिरी असेल, वेरूळ असेल, नंतर खुलदाबाद असेल किंवा अजिंठा. जवळपास औरंगाबाद ते अजिंठा हे 110 किलोमीटरचं अंतर आहे. 110 किलोमीटर जाणं, 110 किलोमीटर परत येणं आणि अजिंठा एक्सप्लोर करणं हे एका दिवसामध्ये 220 किलोमीटरची राईड आणि एक्सप्लोर करणं हे असं एका दिवसामध्ये मी केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर या छोट्या राईडमधून जेव्हा मला कॉन्फिडन्स वाढत गेला तेव्हा मी ठरवलं की औरंगाबाद ते लातूर मी एका दिवसामध्ये ही संपूर्ण 300 किलोमीटरची राईड कंप्लीट केली होती. त्याच्यानंतर 2019ला आपल्या ॲक्च्युअलमध्ये मी माझा आदर्श जे मानतो तो आपले छत्रपती शिवाजी महाराज असते. त्यांच्या प्रेरणेमधून 6 जून 2019 रोजी लातूर ते रायगड हा 500 किलोमीटरचा प्रवास मी 3 दिवसामध्ये कंप्लीट केला होता आणि शिवराज्याभिषेक सोहळ्याला माझी भेट दिली होती आणि मी रायगडावरती ठरवलं की याच्यापेक्षा आता काहीतरी मोठं केलं पाहिजे. ॲक्च्युअलमध्ये आपण सर्वच जण समाधानी असतो पण समाधान कोणत्या गोष्टीमध्ये मानावं याचा पण कुठेतरी प्रश्न तयार होतो आणि छोट्या गोष्टीमध्ये समाधान मानणं हे मला पटत नाही, कारण जिथे आपण पोचलेलो असतो त्याच्याही पुढे एक क्षितिज असतं ते आपल्याला खुणावत असतं. म्हणून मी रायगडावरती ठरवलं की आता याच्या पुढे सायकलिंगमध्ये याच्यापेक्षा अजून काहीतरी मोठं करायचं आहे आणि म्हणून तिथे ठरवलेला जो प्लॅन आहे, तिथे ठरवलेली जी राईड आहे तर ती मी या लॉकडाऊनच्या काळामध्ये 6 महिने 182 दिवस 13,000 किलोमीटर 15 स्टेट 4 युनियन टेरिटरीजमधून मी प्रवास केला आणि लातूर ते कन्याकुमारी ते कारगिल ते लातूर हा असा जवळपास 13,000 किलोमीटरचा प्रवास मी केला होता आणि याची दोन आज गणपत सिंग सर आपल्या पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून ते स्वतः राईड करत आहेत, लोकांशी संवाद साधत आहेत. तसं माझे 2 पर्पज होते. तो पहिला म्हणजे कन्झर्वेशन अँड प्रिझर्वेशन ऑफ वर्ल्ड हेरिटेज साईट्स अँड हिस्टॉरिकल मॉन्युमेंट्स म्हणजे आपल्या जागतिक वारसा स्थळांचं संरक्षण आणि संवर्धन. कारण आपला ॲक्च्युअल भारत जो आहे पूर्ण भारत म्हणजे जुना भारत आहे, आपला ऐतिहासिक भारत आहे, तो आपल्या ऐतिहासिक स्थळांमध्ये रुजलेला आहे. आपलं कल्चर आहे ते आपल्या स्थळांमध्ये रुजलेलं आहे आणि ते कुठेतरी आपण विसरतो आहोत. ते न विसरता आपण तो एक्सप्लोर केलं पाहिजे, आपल्या भारताचं कल्चर जाणून घेतलं पाहिजे आणि त्यातून आपण स्वतःला समृद्ध केलं पाहिजे. त्या दृष्टिकोनातून मी पहिला उद्देश घेतला होता आणि दुसरा जो पर्पज होता तो आपल्या भारतीय सैनिकांना मानवंदना म्हणून मला कारगिलला जायचं होतं. तर कारगिलला जवळपास राईडच्या 173व्या दिवशी मी राईडला पोहोचलो होतो, कारगिलला पोहोचलो होतो आणि कारगिलला पोहोचून आपल्या सैनिकांना मानवंदना दिली होती. ॲक्च्युअलमध्ये सर काल जी घटना झाली आपल्या बिपिन रावत सर आपल्यामधून गेले तर ही सगळ्यांसाठीच सगळ्यांसाठी
सगळ्यांसाठी दुःखद बाब आहे. या माझं दोन मिनिटाचं भाषण मी संपवण्यापूर्वी मी सर्वांनाच आवाहन करतो की आपल्या भारत मातेने खरंच एक झुंजार सेनानी हा आज कालच्या दिवसामध्ये गमावलेला आहे. तर मी सर्वांना अशी विनंती करतो की त्यांच्या आत्म्यावर शांती लाभण्यासाठी एक दोन मिनिटाचं ओके ठीक आहे. तर सगळ्यांचे मी धन्यवाद म्हणतो आणि धन्यवाद संतोष। मेरे हिंदी के कवि ने बहुत सुंदर पंक्तियां रची है। अब भी परिंदे सुस्ता लेते हैं बिजली के तारों पर, अब भी परिंदे सुस्ता लेते हैं बिजली के तारों पर, पेड़ की डालियां अब कहाँ बची है मेरे शहर में। मुझे लगता है यह बहुत बेहतरीन संदेश जो है, जो पेड़ की निरंतर हत्याएं हो रही है, क्योंकि मैं हत्या शब्द का प्रयोग कर रहा हूँ, यह कहीं बचना चाहिए। यह संदेश लेकर एक पर्यावरण प्रेमी जिनको हम ग्रीन मैन कहेंगे, नरपत सिंह यहाँ पर आए हुए हैं। एक बार तालियों के साथ, उसी होश के साथ, जोश के साथ उनका स्वागत करेंगे। आइए उनके पुरुषार्थ को हम सुने और उन्हें जानें। नरपत सिंह जी। इतना वक्ता तो नहीं हूँ, फिर भी मैं एक लंबा राइडर हूँ, लेकिन वक्ता नहीं हूँ। सर्वप्रथम करना चाहता हूँ देश के युवाओं से थोड़ा शांतिपूर्वक से सुने। अगर जिसको नहीं सुना तो शांतिपूर्वक से बैठ सकते हैं। जिस तरह हमारे बहन में शांतिपूर्वक से कम से घड़ी तो है। आज देश के युवा हो, शांतिपूर्वक सुन सकते हो। मैं कब से देख रहा हूँ आप एक दूसरे की बातें कर रहे हो। एक देश का भार आप युवाओं पर है। मैं ग्रीन मैन नरपत सिंह राजभाई रास्ता बाड़मेर से हूँ। मेरा यात्रा का मोटो उद्देश्य है आने वाली भविष्य पीढ़ी को सुरक्षित करना, पर्यावरण को सुरक्षित बताना। मेरी यात्रा 27 जनवरी 2019 को एयरपोर्ट जम्मू से शुरू होकर के लातूर महाराष्ट्र पहुंची है, जहाँ पर लातूर वासियों का मुझे बहुत प्यार से मिला है। इसके लिए मैं बहुत बहुत धन्यवाद आभार व्यक्त करता हूँ उनका। 27 जनवरी 2019 से मेरी यात्रा शुरू होकर के हिमाचल, उत्तराखंड, यूपी, दिल्ली, हरियाणा, पंजाब, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, गोवा, केरला, आंध्र प्रदेश होते हुए महाराष्ट्र पहुंची है। मैं रास्ते में रोजाना 1 से 2 पौधे लगाता हूँ। वो पौधे ऐसी जगह लगाता हूँ ताकि मेरा द्वारा लगाया गया पौधा एक फोटो तक सीमित ना रहे, एक पौधे तक सीमित ना रहे, मेरा लगाया गया पेड़ का रूप ले सके। जिसके साथ प्लांटेशन में करता हूँ उनको संकल्प दिलाता हूँ 25 से पेड़ से पौधे से ट्रीट करोगे उस पौधे का रूप दोगे। तो हर व्यक्ति, हर युवा अपने जन्मदिन पर, शादी सालगिरह, अनेक कार्यक्रम पर हजारों रुपये, लाखों रुपये खुशी खर्चा करता है। अगर उस पार्टी का 10% खर्चा अगर पेरेंट में खर्च करे तो बहुत कुछ हो सकता है। मेरी यात्रा में एक स्लोगन है, अगर जिस व्यक्ति ने अपने जीवन में 2 पौधे नहीं लगे उस व्यक्ति की मर लकड़ी को लकड़ी के साथ जलने का कोई हक नहीं है। अपन को ताजे फल चाहिए, छाया चाहिए। कहीं भी जाएंगे तो व्हाइट और खड़ा की छाया चाहिए, लेकिन पेड़ कोई नहीं लगेंगे, लकड़ी में चाहिए। सबको सही है, लेकिन करेंगे कुछ नहीं। ज्ञान बांट लेंगे, लेख लिख लेंगे, स्टेट लगाएंगे, 5 जून का हम सब मिलकर पर्यावरण बचाएंगे। फोटो ले लेंगे, सेल्फी ले लेंगे। सेल्फी से, फोटो से पर्यावरण नहीं बचेगा। एक छोटा छोटा काम करके हम पर्यावरण बचा सकते हैं। घर के आगे नाली चलने वाले को, नाली को खुद एक सड़क को छोड़ के साफ कर दो, पर्यावरण बचा सकते हैं। घर से बाजार सामान आने जाते हैं, जरूरी प्लास्टिक फ्री लेके आओ बाजार से। घर से कपड़े फ्री लेके जाओ, उसमें सामान आ सकती है। घर में मटकी होती है, मटकी नीचे कटोरा होता है, उस मटकी में एक ही बूंद पड़ती है रात को। जब सूर्योदय होता है तो रात को पूरी में एक ही बूंद से वो पूरा शीतल पानी से कटोरा भर जाता है। आपने मेरा भाषण शांतिपूर्वक सुना, आप सभी का बहुत बहुत धन्यवाद। मैं वक्ता नहीं हूँ,
बहुत बहुत धन्यवाद नरपत सिंह जी। स्वामी विवेकानंद के अपने मुझे याद आ रहा है, उत्तिष्ठ जागृत प्राप्त वराणि बोध। उठो, जागो और तब तक चलते रहो जब तक आपका ध्येय पूरा न हो। मुझे लगता है कि आपने बहुत बेहतरीन और सबसे सुंदर ध्येय आपने लिया है। दयानंद कला महाविद्यालय की ओर से आभार भी व्यक्त करते हैं और आपको बहुत बहुत शुभकामनाएं भी देते हैं कि आपका जोश और आपका होश इसी प्रकार से हरित जगत के लिए लगे। बहुत बहुत धन्यवाद। सभी विद्यार्थियों का भी बहुत बहुत आभार। सभी सहयोगियों का आभार। धन्यवाद।